गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा आज आपल्याला 8चं लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, एक्सपान्शन फॉर्म्युला. याचा प्रॅक्टिस सेट कोणता घेतला होता, 5.2 सुरू केला होता. 5.2 मध्ये आपल्याला एकूण किती एक्झाम्पल आहे, 8. त्यापैकी 4 एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरला घेतले. आता आपल्याला पुढचे 4 एक्झाम्पल बघायचे आणि ते एक्झाम्पल कशावर डिपेंडेबल आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 कशावर डिपेंड आहे, टोटल एका फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे रे तो, a plus b ब्रॅकेट q काय असतं, प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस bq. या फॉर्म्युला आपला प्रॅक्टिस सेट आहे 5.2 आहे. लक्षात, याच्यावरती काय 5.2 आहे. हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरला सर्व व्यवस्थित बघितलंय. मग याच्यावर फक्त आपल्याला जे उरलेले 4 एक्झाम्पल तेवढे बघायचे आहेत, बरोबर. मग आता आपण 4 एक्झाम्पल ऑलरेडी झालेले. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर बघायचा आहे 5th. काय एक्झाम्पल आहे बरं 5th, सांगा. 101 चा क्यूब. मग आता 101 याचा क्यूब काढायचा आहे. मग 101 आपण कसं लिहू शकतो या फॉर्मॅट मध्ये, 100 प्लस 1 काय लिहू शकतो, 100 प्लस 1. त्याचं काय करायचं आपल्याला, हे करायचं आहे ना. म्हणजे वी नो दॅट कोणता फॉर्म्युला आहे ते आपल्याला, a plus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर प्लस b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b. हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला काय करायचं आहे a आणि याला काय करायचं आहे b. आणि देयरफॉर a इज इक्वल टू किती असणार आहे, 100 आणि b इज इक्वल टू किती असणार आहे. मग हेच आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. देयरफॉर काय, मग आपल्याकडे 100 प्लस 1 त्याचं काय आहे, क्यूब आहे. मग या पहिल्या 100 ला काय माने काय कन्सिडर केलं आपण, a आणि 1 ला काय केलं आपण, b केलं. लक्षात. मग आता फक्त जिथं a तिथं काय टाकायचं आपल्याला, 100 आणि जिथं b तिथं काय टाकायचं आपल्याला, 1 टाकायचं. मग काय बघा, मग काय आहे 100 चा क्यूब प्लस 3 इंटू अशी साइन लिहित चालला. तुम्ही साइन लिहित नाही, इंटू काय बरं, a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे, 100 चा स्क्वेअर. मी जसं लिहितो तुम्ही तसंच लिहा ना. तुम्ही ते ब्रॅकेट काढून टाकता, इंटूच लिहिते नाही, असं नाही चाललं बाबा, 0 मार्क्स पडते. अशा जसं मी लिहितो तसंच लिहिलं पाहिजे. आलं लक्षात, माहिती आहे. स्क्वेअर इंटू काय लिहितं, b म्हणजे कोण रे, 1. नेक्स्ट काय आहे तिथं, प्लस. पुन्हा काय 3 नसतं म्हणजे इंटू साइन असतं. a काय रे पुन्हा आपला 100 काय 100 इंटू b चा काय स्क्वेअर, b म्हणजे काय रे ब्रॅकेट मध्ये काय स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा क्यूब, म्हणजे कोणाचा क्यूब रे 1 चा क्यूब. इतकं तर आलं सगळ्यांना, काय डाऊट नाही. मग पोचलं का तिथं काही तुला त्रास होतोय का, इकडून दिसत नाहीये, इकडून दिसतंय. अच्छा, त्याच्यासाठी तू हलू राहिला का, तू उठता उठता त्याच्या अंगावर पडला असता, शेपला असतं ना ते पापड जागे असं एक लक्ष दे. आता आपल्याला काय करायचं, 100 चा क्यूब. आणि तुम्हाला शिकवले 1 चा क्यूब किती असतो रे, 1 क्यूब काही चेंज होतं कधी. 1 0 चा क्यूब किती असतो, 3 आणि 2 0 चा क्यूब किती असणार रे, 6 0. काय रे 6 0. लक्षात मी काय बोललो, 1 0 चा स्क्वेअर काय राहतो, डबल 0 चा क्यूब काय राहतो, ट्रिपल 0 चा डबल 0 चा क्यूब किती असणार आहे, 1 2 3. एकाचे 0 आणि दुसऱ्या 0 चे लक्षात. आता 2 0 चे किती 0 आले रे, किती 1 2 3 4 5 6. लक्षात द्या. प्लस इथे काय घेतला, प्लस 3 इंटू 100 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 2 0 चा स्क्वेअर किती राहतात, 4 0. किती राहतात, 4 0.
1 2 3 4 इंटू काय 1 प्लस आता बघा इथं काय बरं 3 इंटू 100 वाटलं चालेल लिहितो 3 इंटू काय 100 प्लस 1 चा स्क्वेअर किती राहतो 1 प्लस 1 चा क्यूब सुद्धा किती राहतो अशी व्यवस्थित स्टेप मांडणीचा ना स्किप नका करू मध्ये स्किप केलं का मार्क्स देईल स्किप नाही करायचं असं लक्षात स्किप केलं की कॉपी केल्यासारखं वाटतं आणि आपल्याला माहिती आहे ना स्पष्ट सॉल्व करा फक्त इझी करून इथं बघा हा 1 तासात किती झिरो आहे 1 2 3 4 5 6 झिरो टाकले प्लसला काय बरं प्लस 3 इंटू 1 किती होणार आहे 3 आणि 3 इंटू पुन्हा 1 याची म्हणजे किती होणार आहे 3 किती झिरो बाकी 1 2 3 4 1 2 3 4 जरा कॅल्क्युलेशन टोटल्स लक्षात आलं का हो नंतर काय इथं प्लस 3 इंटू 1 3 इंटू सॉरी इथं काय इंटू ना सॉरी 3 इंटू 1 3 इंटू 1 3 पुन्हा त्याच्यावर किती झिरो आहे बरं 2 प्लस किती इथं 1 आता सगळे प्लस वाले आले का मल्टिप्लिकेशन काय राहिलं का नाही सर्व मल्टिप्लिकेशन आपण ऑलरेडी करून टाकलं आता फक्त काय राहिले ऍडिशन सरांची ऍडिशन करून टाका मग नसर आडवी ऍडिशन जमत उभी ऍडिशन करा किती याच्यावरती 1 वर किती झिरो आहे 1 2 3 4 5 6 नंतर काय बघितलं 4 झिरो आहे बरोबर ना 1 2 3 4 नंतर काय इथं 3 नंतर काय बरं 300 आणि नंतर काय बघा यांची काय करायची सर्वांची ऍडिशन 1 ला 1 0 0 3 0 3 0 1 आन्सर काय आहे तुमचं 1 0 3 0 3 0 1 दिस इज क्यूब ऑफ कोणाचं रे 100 देयरफॉर आपण काय म्हणू शकतो 100 प्लस 1 चा हा का क्यूब आहे म्हणजे त्याचा अर्थ 100 प्लस काय इज इक्वल काय 1 0 3 0 3 0 1 असं टोटल डिटेल मध्ये लिहित चला मध्ये शॉर्टकट टाका लक्षात काय बोललो घ्या व्यवस्थित चला पुढचं एक्झाम्पल नंबर कोणतं बघायचं आता आपल्याला 6 वर एक्झाम्पल नंबर 6 काय बरं 6 वाला एक्झाम्पल bracket plus x plus 1 upon x bracket हे सॉल्व करायचं बरोबर ना हो माझा काय बघा बी नो दॅट कोणता फॉर्म्युला आहे ते बरं आपल्याला हाच फॉर्म्युला काय लिहायचा पुन्हा a plus b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b हा फॉर्म्युला लिहायचा मग आता याच्यावर आपल्याला काय आली ही व्हॅल्यू करायची असणार आहे a ची आणि ही व्हॅल्यू b ची देयरफॉर वी गेट a इज इक्वल टू x and b is equal to 1 upon x पहिली व्हॅल्यू a ची दुसरी व्हॅल्यू b ची म्हणजे जिथं a तिथं काय टाकायचं आपल्याला x आणि जिथं b आहे तिथं काय टाकायचं आपल्याला 1 upon x बरोबर ना म्हणून आता नेक्स्ट काय बघा देयरफॉर x plus 1 upon x cube is equal to आता कोणाचा क्यूब घ्यायचा असतो पहिल्यांदा फर्स्टचा म्हणजे काय येतं मग x cube प्लस 3 a म्हणजे कोण रे x x चा काय येतं स्क्वेअर इनटू काय असतो रे b b म्हणजे काय 1 upon x नेक्स्ट प्लस 1 पुन्हा कोण आहे बरं 3 इनटू काय घ्यायचा a a म्हणजे कोण रे x इनटू b म्हणजे काय रे 1 upon x 1 upon x त्याचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 1 upon x चा क्यूब इथपर्यंत कळलं सगळ्यांना मान्य कळले आता पुढे काय आहे बघा हा x क्यूब ॲज इट इज झालेला काहीच होऊ शकत नाही प्लस इथं x स्क्वेअर आहे म्हणजे काय रे x इंटू x असेल नाही इथं x स्क्वेअरचा मिनिंग काय राहतो x इंटू x मग हा न्यूमरेटर मध्ये आणि हा खाली काय बरं डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे ह्या दोन x पैकी एक x जाईल आणि हा एक x जाईल ना म्हणजे काय रिमाइंडर काय शिल्लक राहील आपलं 3x काय 3x खाली स्टेप सगळ्यांना ओके इथं प्लस आहे म्हणून मी इथं प्लस घेतलं बर इथं 3 इंटू x किती आहे बरं 3x इंटू 1 चा स्क्वेअर किती राहणार आहे
आणि 1 चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस इथं क्यूब 1 चा क्यूब 1 आणि x चा क्यूब किती राहणार आहे x क्यूब आलं लक्षात 1 चा क्यूब किती राहणार आहे 1 असणार आहे आता पुढे काय बघा इथं पण तसंच आहे इथं किती x आहे बरं 2x आहे आणि इथं किती बरं 1x मग ह्या दोन पैकी 1x गेला आणि हा 1x गेला कारण की तसं मध्ये काय बरं मल्टिप्लाय डिवाइड आहे म्हणजेच काय शिल्लक राहील x क्यूब प्लस 3x प्लस 3 into 1 by 3 into 1 म्हणजे किती येणार आहे 3 अपॉन किती आहे x प्लस काय राहिलं 1 अपॉन x क्यूब पुढे काय सॉल्व करू शकतो का नाही म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे x plus 1 by x cube is equal to काय राहील x cube plus 3x plus 3 by x plus 1 by x cube एक लक्षात हो व्यवस्थित सॉल्व करायचं आता किती एक्झाम्पल झाले आपले 7 होमवर्क आहे चालेल का नक्की सॉल्व करशाल उद्या मला दाखवशाल नक्की माझा एक्झाम्पल नंबर डायरेक्ट कोणतं घेऊ 8 एक्झाम्पल सांगा काय बाबड्यांनो x upon y plus y upon 5x ब्रॅकेट बरोबर का आता सर्व एक लक्ष द्या कोणीच काही घेऊ नका बाबड्यांनो मी जर a ची व्हॅल्यू बघा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे a ची व्हॅल्यू काय बरं आपल्या इथे आता 5x upon y आणि b ची व्हॅल्यू y upon 5x बरोबर का नाही आता फक्त आपल्या फॉर्म्युला किंमत टाकायची देअरफॉर काय बरं आपलं एक्झाम्पल 5x by y plus y upon 5x काय घ्यायचं असाला क्यूब मग इज इक्वल याला काय बनणार आता आपण a आणि याला काय बनणार सेकंडला b मग जिथं a तिथं फर्स्ट टर्म जिथं b तिथं सेकंड टर्म माझा a चा क्यूब आहे म्हणजे कोणाचा क्यूब 5x by y चा क्यूब प्लस काय असतं 3 into काय a म्हणजे कोण 5x upon y याचा काय असतो बरं स्क्वेअर याचा काय असतो स्क्वेअर नंतर कोण असतो b कोण आहे बरं y upon 5x प्लस नंतर कोण आहे बरं 3 into a काय पुन्हा 5x upon y into काय बरं b म्हणजे कोण आहे y upon 5x याचा काय आहे स्क्वेअर प्लस b म्हणजे काय असेल आता y by 5x याचा क्यूब झाली का मांडणी सगळी स्ट्रक्चर कळलं काय आता फक्त सॉल्व करा काय बघू आपण 5 चा क्यूब किती होणार आहे 125 x चा क्यूब काय होणार आहे x क्यूब अपॉन y चा क्यूब फर्स्ट टर्म झाली हे झाली फर्स्ट टर्म आता सेकंड प्लस काय बघा 3 मी ॲज इट इज ठेवला इनटू 5 चा स्क्वेअर किती होणार आहे 25 x चा स्क्वेअर x आणि y चा स्क्वेअर लक्षात नंतर काय येतं प्लस 3 इनटू इथं 5x अपॉन काय y इनटू y चा स्क्वेअर किती होणार आहे y स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर 25 आणि इथं काय होणार आहे x स्क्वेअर प्लस y चा क्यूब काय होणार आहे y क्यूब अपॉन 5 चा क्यूब किती होणार आहे 125 आणि x चा क्यूब किती होणार आहे x क्यूब होणार आहे अलग लक्षात आता नेक्स्ट काय बघायचं इथं काय फक्त कॅल्क्युलेशन नाही 125 x क्यूब अपॉन y क्यूब इथं काहीच नाही प्लस इथं काय उरलं रे आता 3 into 5 किती होणार आहे 15 अजून कोण उरलं इथं x अपॉन काय वरला सेकंड टर्म सॉरी प्लस आता थर्ड वाली काय बघा 3 इथं वरती फक्त 3 बाकी आहे का नाही 3 5 ने इथं काय राहिला y अपॉन खाली कोण राहिला 5x काय राहिला 5 थर्ड स्टेप जी संपली प्लस फोर्थ मध्ये काय आहे का कॅल्क्युलेशनला नाही मग y क्यूब अपॉन 125 दिस इज आवर आन्सर कुठे x क्यूब इथं काय असेल x क्यूब कोणाचा आन्सर आला आपलं 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x ठीक आहे लक्षात ओके
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.